नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, मराठीमध्ये आपण माझी खास करून जास्त कंप्लेंट असते की आपण अति सिरियस सिनेमा तरी करतो, सामाजिक विषय हाताळणारे सिनेमे तरी करतो ज्यांना फक्त पारितोषिकं मिळतात, बट बॉक्स ऑफिसवर त्याचं काही होत नाही, किंवा मग कॉमेडी सिनेमांकडे आपण वळतो. किंवा मग आपण कॉमेडी सिनेमांकडे वळतो जो की आपला एकदम हातखंड आहे त्याच्यात. बट सध्या मराठी प्रेक्षकांना काय हवंय त्याचा विचार न करता आम्हाला काय बनवायचंय आणि आम्हाला प्रेक्षकांना काय दाखवायचंय याचाच विचार मराठी निर्माते आणि डिरेक्टर्स जास्त करतात, फिल्म मेकर्स जास्त करतात असं मला वाटतंय. आम्हाला बघायचंय पुष्पा 2 सारखे सिनेमे, आम्हाला बघायचंय मर्डर मिस्ट्री, क्राईम थ्रिलर सारखे सिनेमे. सो या सगळ्या कंप्लेंट्सवर एक उत्तर म्हणून, एक पर्याय म्हणून आपल्यासमोर एक नवीन सिनेमा येणार आहे ज्याचं नाव आहे जिलबी, आणि हा सिनेमा येणार आहे येत्या 17 जानेवारी 2025ला. या सिनेमामध्ये एक नाही, दोन नाही, तर तीन आपले आवडते कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत या सिनेमाच्या माध्यमातून. आणि ते कलाकार म्हणजे स्वप्नील जोशी सर, प्रसाद ओक सर आणि शिवानी सुर्वे. सो ओव्हरऑल आय थिंक स्वप्नीलजींचा हा लुक बघून, त्यांची ती MX प्लेअरवर कुठली वेबसिरीज आली होती त्याचं नाव विसरलो मी, ते आणि तेजस्विनी पंडित होत्या, त्या जॉनरमध्ये किंवा त्या कॅरेक्टरमध्ये जरा स्वप्नील जोशी जास्त प्रभावीपणे आपल्यासमोर येतात असं एकंदरीत वाटतं. आणि ही त्यांची भूमिका बघून एका पोलीसवाल्याची, आणि ज्या प्रकारे ते स्वतःला या सिनेमामध्ये कॅरी करतायत, अनलाईक नवरा माझा नवसाचा 2 चा स्वप्नील जोशी आणि या सिनेमामधला स्वप्नील जोशी याच्यात तुम्हाला जमीन आसमानातला फरक कळेल. आणि आय थिंक मला जर त्यांची कुठली शेड आवडते तर ती ही वाली आहे, आणि याच्यात ते स्वतःला खाऊन टाकणार. काय चाललंय आमच्याकडे आज काय माहिती, भांडण झालंय बहुतेक काहीतरी. तर त्यांच्यासमोर आहेत प्रसाद ओक, आणि प्रसाद ओक त्यांची झलक या टीजरमध्ये आपल्याला एवढी नाही मिळाली, पण बहुतेक ते त्यांची थोडी निगेटिव्ह किंवा ग्रे शेड असेल, किंवा त्यांनीच हा सगळा खून केला असेल आणि ते विरुद्ध स्वप्नील जोशी असं आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे असं दिसतंय. शिवानी सुर्वेचं पण तिचे खूप चाहते आहेतच, ती दिसायला सुंदर आहे आणि ती अभिनय सुद्धा तितका तगडा करते. त्याचबरोबर नितीन कांबळे सरनी या सिनेमा डिरेक्ट केलेला आहे आणि ते उत्तम डिरेक्टर आहेत. त्यांचा जर बायोडेटा तुम्ही बघितलात सिनेमांचा तर त्याच्यात माझे सुद्धा एक फिल्म आहे. सो ओव्हरऑल आय थिंक एक चांगलं पॅकेज या सिनेमाच्या माध्यमातून मला भेटीला येणार आहे. सिनेमॅटोग्राफी या सिनेमाची मला आवडली. या जॉनरला जशा प्रकारची सिनेमॅटोग्राफी हवी असते तशीच आपल्याला या सिनेमामध्ये दिसते. टीजरमध्ये वाजणारं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा सुपर्ब आहे. ओव्हरऑल चांगले काहीतरी वेगळं दाखवण्याचा, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून झालेला आहे असं ओव्हरऑल वाटतंय. आशा करूया ट्रेलर सुद्धा तेवढाच कॅचिंग असेल आणि तेवढाच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कामगिरी करेल. जर तुम्ही हा टीजर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. जरा आवाजासाठी माफी. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.